नमस्कार, मी गौतमी चिखलकर. आपण पाहत आहात तरुण भारत. गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि कुटुंबासोबत एकत्र येण्याचा क्षण. पण या वर्षी एका निष्काळजीपणामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावरच दुःखाचं सावट पसरलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सवाला कोकणात जाण्याची भोजने कुटुंबाची तयारी सुरू होती. अमर भोजने यांच्या कुटुंबासाठी हा सण खासच होता. त्यांच्या आई 4 दिवसांपूर्वीच गावी गेल्या होत्या. अमर यांना त्यांच्या कुटुंबाला घेऊन 26 तारखेला गावी जायचं होतं. पण एका क्षणात नियतीनं घात केला आणि अखंड भोजने कुटुंब त्यात होरपळलं गेलं. 25 ऑगस्टची संध्याकाळ शीतल भोजने त्यांच्या सासरे आणि 2 मुलांसोबत घरात गप्पा मारत होत्या. रात्री 10:30 वाजता शीतल आमटी गरम करायला किचन मध्ये गेल्या. गॅस पेटवताना मोठा स्फोट झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्या भीषण अपघातात शीतल, त्यांचे सासरे अनंत, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका असे 4 जण गंभीर भाजलेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान एकामागून एक तिघांनी जगाचा निरोप घेतला. पहिल्यांदा शीतल गेल्या, त्यानंतर 3 दिवसांनी सासरे अनंत गेले आणि आता त्यांचा मुलगा प्रज्वल सुद्धा निघून गेला. एका निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या धक्क्यातून अमर अजूनही बाहेर आलेले नाहीये. तोच आज मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना ऐकायला मिळाली. पत्नी आणि वडिलांच्या निधनानंतर जड अंतकरणानं माझी मुलं तरी जगू देत अशी प्रार्थना ते करत होते. मात्र नियतीला काही वेगळंच वाढवून ठेवायचं होतं. बुधवारी रात्री प्रज्वलनेही अखेरचा श्वास घेतला आणि हस्तखेळतं भोजनी कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं.